नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इंग्लिश 3.1 इफ. ही एक पोएम आहे जी खूप मस्त आहे. तर या पोएममध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, काय एक व्हॅल्युएबल एक ॲडवाईस जो दिलेला आहे या पोएममध्ये, एका फादरने आपल्या मुलासाठी सांगितलेला जो एक व्हॅल्युएबल ॲडवाईस आहे, तर तो आपण या पोएममधून शिकणार आहोत. पण त्याआधी ॲज युजल आपण काही चिटचॅट ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत. तर या ॲक्टिव्हिटीज या व्हिडिओमध्ये फक्त समजून दिल्या जातील आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मात्र तुम्हाला जो वर्कशॉपचा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला याची सविस्तर उत्तरं मिळणार आहेतच. ओके. सो पहिल्यांदा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे चिटचॅट ॲक्टिव्हिटीजमध्ये की हाऊ डू यू रिॲक्ट वेन युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू. म्हणजे तुमचे पॅरेंट्स जेव्हा तुम्हाला ओरडतात तर तेव्हा तुम्ही कसे रिॲक्ट होता. आता ते तुम्ही कसे रिॲक्ट होता हे तुमच्या पर्सनल रिस्पॉन्सवरती जरी अवलंबून असलं तरी पण मी तुम्हाला एक 4-5 पॉईंट्स सांगते या उत्तराचे. की एक तर आपले पॅरेंट्स आपल्याला विनाकारण कधी ओरडत नाहीत. जेव्हा आपली काहीतरी चूक असेल किंवा जेव्हा आपण काहीतरी चुकीचं कृत्य करत असू तेव्हा आपल्याला ते ओरडतात आणि ते आपल्या भल्यासाठीच आपल्याला ओरडत असतात. सो त्याच्यामुळे आपण त्यांना उलट उत्तरं न देता, त्यांच्यावरती न रागवता आपलं माइंड एकदम शांत ठेवायचं आहे आणि मग तुमचं काय चुकलेलं आहे ते आधी समजून घ्यायचं आहे. कारण कुठलं तरी काहीतरी कारण असल्याशिवाय कधीच पॅरेंट्स ओरडत नाहीत. सो आधी काय चुकलेलं आहे ते आपण समजून घेऊ आणि मग त्याच्यावरती त्या चुकीनुसार आपण ते आपल्या स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. सो नेक्स्ट आहे हाऊ डू यू फील वेन समवन इन्सल्ट्स यू. आता याची उत्तर इंग्लिशमधून आपण वर्कशॉपच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता जस्ट आपण फक्त याचं मराठीमधून मिनिंग समजून घेणार आहोत. सो जेव्हा कोणी पण तुमचा अपमान करतं, जेव्हा तुमचं कोणी इन्सल्ट करतं तेव्हा तुम्ही कशाप्रकारे रिॲक्ट होता किंवा तुम्हाला काय वाटतं. आता अर्थात जेव्हा कोणी आपला इन्सल्ट करते तर काहीतरी आपलं चुकत असेल म्हणून कोणीतरी आपला इन्सल्ट करत असेल. ओके. सो आपलं नेमकं काय चुकतं आहे आणि कशामुळे ती व्यक्ती आपला इन्सल्ट करते याचं रिझन आधी आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग त्याच्यानुसार आपण रिॲक्ट केलं पाहिजे. जर ती व्यक्ती आपल्याला काही कारण नसताना आपला इन्सल्ट करत असेल तर मग मात्र आपण थोडंसं त्या व्यक्तीची बाजू समजून घेतली पाहिजे. आणि जर आपल्याला काहीतरी चुकत असेल आणि म्हणून ती जर व्यक्ती आपला इन्सल्ट करत असेल तर आपलं जे चुकतं आहे ते बरोबर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पण आपण कधी त्यांच्यावरती रागवलं नाही पाहिजे. ओके. सो नेक्स्ट आहे हाऊ वूड यू रिॲक्ट वेन यू आर चीटेड बाय युअर फ्रेंड्स. जेव्हा तुमचे मित्र तुमचा जेव्हा विश्वासघात करतात किंवा त्यांनी जर तुम्हाला फसवलं तर तुम्ही कसे वागाल. तर जसं की आपले फ्रेंड्स आपण असे निवडतो की जे कधी आपल्याला फसवणार नाहीत, जे कधी आपल्याशी चिटिंग करणार नाहीत, असे फ्रेंड्स आपण साहजिकच निवडतो. परंतु जर त्यामधला एखादा असेल की ज्याने कदाचित आपला कधी इन्सल्ट केला किंवा कधी आपला विश्वासघात केला तर त्याच्यामागे काहीतरी कारण असणार आहे. मग ते कारण आपण समजून घेतलं पाहिजे किंवा त्याने चांगलं केलं आहे की नाही हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्या बाजूने आपण विचार केला पाहिजे की त्याच्या बाजूने हे बरोबर होतं का चुकीचं होतं. ओके. सो डायरेक्ट त्याच्याशी जाऊन भांडणं किंवा त्याला जाऊन ओरडणं किंवा त्याच्यावरती राग धरून बसणं यापेक्षा आपण हे केलं पाहिजे. आता ते तुम्ही काय करता त्यावेळेला ते तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. वाय इज इट रॉंग टू मेक अ डिफरन्स अमंग फ्रेंड्स हू बिलॉंग टू अ सेम क्लास डिफरंट क्लास, डिफरंट कलर और डिफरंट कम्युनिटी. मग म्हणजे वेगवेगळ्या वर्गामधले, वेगवेगळ्या रंगामधले आणि वेगवेगळ्या समाजामधली जी मुलं असतात तर त्यांच्यामध्ये जातीनुसार किंवा त्यांच्या वर्णानुसार, मग गोरे आहे का काळे आहेत याच्यानुसार भेदभाव करणं हे चुकीचं आहे का किंवा चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं आहे का. तर खरंच हे चुकीचं आहे. कारण सगळे मानव म्हणून एकच असतात. मग ते कुठल्याही वर्णाचे असो, कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही धर्माचे असो, सगळे एकच असतात. प्रत्येकाचा आत्मा एक असतो, प्रत्येकाचं शरीर हे पंचमहाभूतांनीच बनलेलं असतं. सो त्याच्यामुळे आपण कुणाशी पण त्याचा रंग वेगळा आहे किंवा तो काळा आहे किंवा तो गोरा आहे म्हणून त्याच्याशी आपण चुकीचं वागणं, बरोबर वागणं हे काही सुटेबल नाही आहे. ह्युमॅनिटीला हे सुटेबल नाही आहे. सो कुठली पण व्यक्ती असली, कुठला पण जात असो तिचं, कुठला पण धर्म असो तिच्याशी आपण सारखेपणाने वागलं पाहिजे. फ्रेंडशिप आपण सगळ्यांशी केली पाहिजे. ओके. सो नेक्स्ट आहे या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी आहे, याचे पण आन्सर्स आपण वर्कशॉपच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसं की ॲक्शन सांगितलेली आहे आणि रिस्पॉन्स सांगितलेला आहे. ॲक्शन अशी आहे की यू आर पनिश्ड बाय दी टीचर विदाऊट एनी रिझन. मग तुम्हाला शिक्षकांकडून पनिशमेंट झालेली आहे कुठलंही कारण नसताना, काहीच तुमच्याकडून चूक घडली नव्हती आणि तुम्हाला शिक्षकांनी पनिशमेंट दिलेली आहे. सो रिस्पॉन्स त्यांनी ऑलरेडी लिहून दिलेला आहे.
रिस्पॉन्स काय आहे की आय शॅल नॉट लूज माय टेम्पर. मी काही माझा टेम्पर म्हणजे काय की माझा जो समतोल आहे, माझा जो काही राग आहे तो मी माझ्यावरचा ताबा सुटू देणार नाही. आणि आय शॅल टॉक द टीचर आफ्टरवर्ड्स. आणि मग थोड्या कालावधीनंतर मी माझ्या टीचर्सशी जाऊन बोलेल की माझं काही चुकलं नव्हतं तर तुम्ही मला का शिक्षा केली वगैरे, असं मी त्यांना मला राग न येता किंवा माझा स्वतःवरचा ताबा न सुटू देता विचारेन. ओके. सो नेक्स्ट आहे युअर फ्रेंड्स स्प्रेड रूमर्स अबाउट यू. मग तुमचे मित्र किंवा तुमच्या मैत्रिणी तुमच्याबद्दल काहीतरी चुकीच्या अफवा पसरत आहेत. तर मग एकतर पहिली गोष्ट, जेव्हा आपल्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवल्या जातात तेव्हा आपण त्याला कसं रिॲक्ट करतो यावरून इतर लोक ते खरं आहे की खोटं हे ठरवतात. मग जेव्हा अशा काही अफवा पसरवल्या जातात तेव्हा एकतर आपण शांत राहायला पाहिजे आणि मोस्ट इम्पॉर्टंट की आपण कॉन्फिडंट राहायला पाहिजे. आणि जे काही पसरवलेलं आहे अफवा वगैरे ते चुकीचं आहे किंवा ते कुठल्याही रिझनशिवाय पसरवलं गेलं आहे हे आपल्या कॉन्फिडन्सवरूनच ते सिद्ध होतं. नेक्स्ट आहे की समवन डाऊट्स यू. कुणीतरी तुमच्यावरती संशय घेते. आता कुणीतरी तुमच्यावरती जेव्हा संशय घेते तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे की एकतर त्याने जे संशय घेतलेला आहे तो खरा आहे का खोटा आहे हा त्यालाच आधी त्याच्याकडून तपासून घेतला पाहिजे. किंवा त्याचे जे काही त्या संशयाशी निगडीत जे काही डाऊट्स वगैरे असतील ते सगळे आपण क्लिअर केले पाहिजे. पण त्याला त्याच्याशी आपण स्वतःहून क्लिअर करून घ्यायला पाहिजेत. नेक्स्ट आहे की युअर रिलेटिव्ह ब्लेम्स यू फॉर समथिंग. तुमचे रिलेटिव्ह तुमचे नातेवाईक काहीतरी कारणास्तव तुमच्यावरती आरोप करत आहेत. तर मग तुम्ही आधी कारण काय आहे ते समजून घ्याल. ओके. आणि मग कारण समजून घेतल्यानंतर त्या कारणासाठी मला ब्लेम करणं योग्य आहे की नाही हे पण मला समजून घेतलं पाहिजे आधी. आणि त्याच्यानंतर मग पुढे तुमची जे काय रिॲक्शन असेल तुम्ही त्यांना कशाप्रकारे रिस्पॉन्स कराल ते तुम्हाला लिहायचं आहे. समवन हर्ट्स यू. कुणीतरी तुम्हाला दुःखी केलं किंवा कुणीतरी तुम्हाला हर्ट केलं तर तुम्ही काय कराल. एकतर पहिली गोष्ट की जे लोक आपल्याला हर्ट करतात किंवा जे लोक आपल्याला नेहमी दुःखी ठेवतात तर त्यांच्यापासून आपण थोडं लांब राहायला पाहिजे. आणि बोलणं तर टाळू नये पण त्याच्यापासून आपण थोडे लांब राहायला पाहिजे. थोडंसं हाय बाय हॅलो पुरतं बोललं ठीक आहे आणि त्यांच्यापासून शक्यतो आपण स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. सो आय विल ट्राय टू कीप माय सेल्फ अवे फ्रॉम सच पीपल्स. ओके. नेक्स्ट आहे कंप्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली अँड शेअर देम विथ दी क्लास. खाली काही आपल्याला सेंटेन्सेस दिलेले आहेत जे आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. पहिलं तर आहे की इफ यू रीड बुक्स. तुम्ही जर गोष्टीची किंवा कुठली पण पुस्तकं सद्ग्रंथ वाचले, चांगली पुस्तकं वाचली तर पुढे सांगितलेलं आहे यू विल गेन नॉलेज. म्हणजे तुम्ही जर पुस्तकं वाचली तर तुम्हाला नॉलेज मिळणार आहे. सो नेक्स्ट आहे की इफ यू डू एक्सरसाइज. तुम्ही जर एक्सरसाइज केलं तर तुम्ही स्ट्रॉंग व्हाल, हेल्दी व्हाल. सो यू विल बिकम हेल्दी, यू विल बिकम स्ट्रॉंग. ओके. असं तुम्ही इथे लिहू शकता. याची उत्तरं काही तुम्हाला वर्कशॉपच्या व्हिडिओमध्ये नाही मिळणार, मी सांगते तुम्ही ते लिहून घेऊ शकता की यू विल बिकम हेल्दी. ओके. सो नेक्स्ट आहे डॅश. इफ दिलेला आहे, डॅश दिलेला आहे आणि पुढे सांगितलेलं आहे यू विल पास द एक्झाम. आता तुम्ही एक्झाम पास कराल केव्हा तुम्ही खूप सारा अभ्यास कराल, तुम्ही रेग्युलरली स्टडी कराल तेव्हा तुम्ही तुमचं एक्झाम पास व्हाल. सो इफ यू स्टडी रेग्युलरली और इफ यू स्टडी व्हेरी हार्ड देन यू विल पास दी एक्झाम. ओके. सो इफ यू स्टडी व्हेरी हार्ड किंवा इफ यू स्टडी रेग्युलरली असे तुम्ही त्या ब्लँकमध्ये लिहू शकता. नेक्स्ट आहे इफ आणि पुढे डॅश डॅश आहे. तुम्हाला जे लिहायचं ते तुम्ही लिहू शकता. जसं की इफ यू वर्क हार्ड यू विल अचीव सक्सेस. ओके. त्याच्यानंतर परत तेच वाक्य आपण असं पण लिहू शकतो यू विल अचीव सक्सेस इफ यू वर्क हार्ड. ओके. मग वरती तुम्हाला लिहायचं आहे इफ यू वर्क हार्ड यू विल अचीव सक्सेस. खाली लिहायचं आहे यू विल अचीव सक्सेस इफ यू वर्क हार्ड. ओके. अशा प्रकारे तुम्ही दुसरं पण वाक्य तयार करू शकता आणि तिथे लिहू शकता. नेक्स्ट आहे की खाली आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत जे विकनेस आहेत की स्ट्रेंथ्स आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहिला जो आहे फिअर, तर फिअर विकनेस आहे. तुम्ही लिहून घेऊ शकता. त्याच्यावरती तुम्ही डब्ल्यू लिहा किंवा तो शब्द तुम्ही विकनेसच्या कॉलममध्ये लिहायचा आहे. नेक्स्ट आहे कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स स्ट्रेंथ आहे. क्लॅरिटी, क्लॅरिटी पण स्ट्रेंथ आहे. कन्फ्युजन, कन्फ्युजन विकनेस आहे. वरी, वरी पण विकनेस आहे. करेज इज अ स्ट्रेंथ. कॉवर्डाईस म्हणजे की कायरता ते पण विकनेस आहे. कंपॅजन स्ट्रेंथ आहे. ब्रेवरी शूरता ते पण स्ट्रेंथ आहे. हेजिटेशन म्हणजे संकोच किंवा लाजाळू वृत्ती तर ते विकनेसमध्ये. पंक्च्युॲलिटी म्हणजे वेळेला एकदम तत्पर असणं किंवा पंक्च्युएट असणं जे स्ट्रेंथमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर आहे लेझीनेस, आळशीपणा विकनेस आहे. अँगर, क्रोध पण विकनेस आहे. फेथ, फेथ म्हणजे विश्वास ठेवणं. ओके. फेथ काय आहे स्ट्रेंथ आहे. पेशन्स म्हणजे धैर्य, धैर्य पण स्ट्रेंथ आहे. ॲम्बिशन पण स्ट्रेंथ आहे. त्याच्यानंतर जेनेरोसिटी, जेनेरोसिटी पण स्ट्रेंथ आहे. इम्पेशन्स, इम्पेशन्स म्हणजे धैर्यशील नसणं. ओके. धैर्यशील नसणं जे की आहे विकनेस. चेअरफुलनेस स्ट्रेंथ आहे. उत्साही असणं स्ट्रेंथ आहे. टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता ते पण स्ट्रेंथ आहे.
एरोगन्स विकनेस आहे आणि ॲग्रेसिव्ह म्हणजे पटकन चिडणं किंवा असं खूप चिडण्याची वृत्ती असते तर ती विकनेसमध्ये येणार आहे. ओके, तर अशा प्रकारे कोणते विकनेसेस आहेत, कोणते स्ट्रेंथ्स आहेत हे आपण पाहिलं आहे. आता आपण जाणार आहोत आपल्या कवितेकडे, जी की आहे इफ. ओके, इफ या कवितेचे जे पोएट आहेत तर ते आहेत रुयार्ड किपलिंग. 1865 to 1936 बर्थ झालं होतं 1865ला आणि डेट झालेला आहे 1936ला. ओके, सो रुयार्ड किपलिंग वॉज एन इंग्लिश जर्नालिस्ट, पत्रकार होते ते, इंग्लिश पत्रकार होते. शॉर्ट स्टोरी रायटर, जे लघुकथा असतात तर लघुकथा लेखक होते. त्याचबरोबर पोएट आहेत, कवी आहेत आणि नवेलिस्ट आहेत, कादंबरीकार आहेत. किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर्स इन द युनायटेड किंगडम इन बोथ पोर्स अँड वर्स इन दी लेट 19th अँड अर्ली 20th सेंचुरीज. मग 19th सेंचुरीच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात असणारे एक मोस्ट पॉप्युलर म्हणजे खूप पॉप्युलर असे ते रायटर आहेत. कुठले? युनायटेड किंगडममधले. आणि ते पोर्समध्ये पण म्हणजे गद्य आणि पद्य दोघांमध्ये पण ते पॉप्युलर आहेत. सो ही वॉज अवॉर्डेड दी नोबेल प्राइज फॉर लिटरेचर इन 1907 ॲट दी एज ऑफ 42. आणि ते फक्त 42 इयर्सचे असताना त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. कशासाठी? लिटरेचरसाठी, साहित्यातला नोबेल प्राइज मिळालेला आहे 1907 साली, म्हणजेच 1907 साली. ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव दी प्राइज. ते पहिले असे रायटर होते की जे इंग्लिशमध्ये लिखाण करत होते आणि त्यांना हे प्राइज मिळालं होतं, नोबेल प्राइज मिळालं होतं लिटरेचरमधलं. धिस पोएम डील्स विथ ॲडवाइस गिवन बाय फादर टू हिज सन. आणि मग रुयार्ड किपलिंग यांची जी ही पोयम आहे, तर याच्यामध्ये एक पिता आपल्या मुलाला, एक वडील आपल्या मुलाला ॲडवाईस देत आहेत आणि ते ॲडवायजेस या ठिकाणी मांडलेले आहेत. ओके, सो पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे की म्हणजे आपल्या मुलाने आपल्या आयुष्यामध्ये कसं वागावं, म्हणजे एक उत्तम व्यक्ती होण्यासाठी त्याच्यामध्ये कुठले कुठले आदर्श गुण असणं आवश्यक आहे किंवा त्याने समाजामध्ये कसं वागलं तर तो समाजात एक उत्तम व्यक्ती किंवा एक आदर्श व्यक्ती म्हणून नावारूपाला येईल. यासाठी त्या मुलाला त्याचे वडील काहीतरी ॲडवाईस देत आहेत, सूचना देत आहेत, आपली गृहीतकं ते मांडत आहेत. ओके, मग ती मांडत असताना त्याचे वडील आहेत तर ते म्हणतात की इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इन ऑन यू. म्हणजेच काय, या ठिकाणी फ्रेज आलेली आहे की कीप युअर हेड. कीप युअर हेड म्हणजे काय? नॉट टू गेट अँग्री म्हणजे काय? न रागवणं. ओके, न रागवणं म्हणजे काय? शांत राहणं. कीप काम किंवा रिमेन काम. ओके, शांत राहणं. सो जेव्हा इतर व्यक्तींचा, इतर सगळ्या लोकांच्या मनामध्ये जेव्हा राग असेल किंवा सगळ्यांचा जेव्हा रागाचा पारा चढलेला असेल आणि सगळे लोक जेव्हा तुला ब्लेम करत असतील, तुला दोष देत असतील, तर त्यावेळी तू काय केलं पाहिजेस, तर तू स्वतःचं डोकं शांत ठेवलं पाहिजे. तू रागवायचं नाही. इतर लोक तुझ्यावरती रागवत आहेत, तुला दोष देत आहेत म्हणून तू त्यांच्यावरती रागवायचं नाही. तर तू काय करायचं? तू शांत राहायचं, तू काम ठेवायचं, डोकं शांत ठेवायचं आणि अतिशय संयमी वृत्तीने तू जर त्या परिस्थितीवरती विचार करू शकलास, म्हणजे जेव्हा दुसरे लोक तुझ्यावरती रागवत आहेत, ब्लेम करत आहेत, दोष देत आहेत तुला, तर अशा परिस्थितीमध्ये जर तू शांत राहू शकलास आणि त्या परिस्थितीला जर तू न रागवता सामोरं गेलास तर मग तू काय होऊ शकतोस? एक चांगला आदर्श व्यक्ती बनू शकतोस. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलायन्स फॉर देअर डाऊटिंग टू. आणि जर सगळेजण तुझ्यावरती संशय घेत असतील, सगळेजण तुझ्यावरती विश्वास ठेवत नसतील, तर तू मात्र स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. म्हणजे तू मात्र स्वतःवरती पूर्णतः विश्वास ठेवायचा आहे आणि तरी पण तू त्यांचं बोलणंसुद्धा ऐकून घ्यायचं आहे. मग ते तुझ्यावरती का विश्वास ठेवत नाही आहेत तर हे पण तू ऐकून घेतलं पाहिजेस. ओके, सो त्यांचं पण म्हणणं तू विचारात घेतलं पाहिजेस आणि त्यांच्या मतांचा पण तू आदर केला पाहिजेस. म्हणजे जरी सगळे इतर लोक तुझ्यावरती विश्वास दाखवत नसतील किंवा अविश्वास दाखवत असतील तरी तू तुझा विश्वास मात्र स्वतःवरती पूर्णतः ठेवायचा आहेस आणि इतर लोक जे काही बोलत आहेत ते तू सगळं समजून घ्यायचं आहे, त्यांचे विचार पण तू विचारात घ्यायचे आहेस. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की म्हणजे ते जरी त्याच्या मुलाला हे सगळे ॲडवाईस देत असतील तरी ते सगळे आपल्यासाठी सुद्धा लागू पडतात की कुठल्या परिस्थितीमध्ये आपण कसं वागायचं. जर लोक आपल्यावरती ब्लेम करत असतील, आपल्याला जर दोष देत असतील तर आपण त्यांच्यावरती उलट रागवायचं का? तर नाही, आपण शांत राहायचं आणि त्यांचं म्हणणं आपण ऐकून घ्यायचं. नेक्स्ट आहे की इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. मग तू जर कुठल्याही परिस्थितीमध्ये जर तू वाट पाहू शकत असशील आणि वाट पाहण्यासाठी लागणारी जी संयमी वृत्ती असते ती जर तुझ्यामध्ये असेल तर नक्कीच तू
एक चांगला नागरिक बनू शकतोस, एक आदर्श, एक उत्तम व्यक्ती तू बनू शकतोस. आपण पाहिलेलं आहे वाट पाहताना या मराठीच्या लेसनमध्ये की वाट पाहताना आपल्याला किती प्रकारचे अनुभव येतात. दुःख असेल, सुख असेल, तर या सगळ्या गोष्टींमधून वाट पाहणं आपल्याला संयम शिकवून जातं. मग जर कुठल्याही प्रकारचा वाट पाहण्यामध्ये जर तू संयमी राहू शकत असशील, म्हणजे पटकन असं तुला वाटत असेल की पटपट पटपट सगळ्या गोष्टी व्हाव्यात, तर असं नाही वाटायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि वेळ आल्याशिवाय ती गोष्टी होत नाहीत. सो प्रत्येक गोष्टीसाठी त्याची वाट पाहण्यासाठी जो लागणारा संयम असतो तो जर तुझ्यामध्ये असेल तर मात्र तू एक चांगला नागरिक होऊ शकतोस, चांगला एक आदर्श व्यक्ती बनू शकतोस. नेक्स्ट आहे ऑर बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. आणि जर लोक तुझ्याविषयी असत्य, खोटं असं काहीतरी बोलत असतील आणि त्यांचं खोटं बोलणं ऐकून पण तू जर शांतपणे घेत असशील, म्हणजे लोक तुझ्याबद्दल काही पण खोटं बोलतात पण तरी पण तू सगळं ते शांतपणे ऐकून घेतोय, म्हणजे तू त्यांच्यावरती रागवत नाही आहेस किंवा तू त्यांना उलटून बोलत नाही आहेस, तू ते सगळं शांतपणे जर ऐकून घेतोयस तर नक्कीच तू काय करतोयस, बरोबर करतोयस. नेक्स्ट आहे ऑर बीइंग हेटेड, डोंट गिव्ह वेट टू हेटिंग. म्हणजे जरी लोक तुला हेट करत असतील, जरी तुला त्रास देत असतील, तुला हर्ट करत असतील, तुझं कोणी तुला सगळेजण इग्नोर करत असतील, तरी पण तू अशा गोष्टींपासून जर दूर राहिलास किंवा लोक तुझ्याबद्दल असत्य काही पसरवत असतील, तुझा तिरस्कार करत असतील, तुला ते अंडरएस्टिमेट करत असतील, कमी लेखत असतील, तरी पण तू स्वतःवरती त्याचा काही परिणाम होऊ देत नाही आहेस, म्हणजे स्वतःवरती त्याचा वाईट परिणाम तू जर होऊ देत नसशील तर मात्र तू काय करतोयस, नक्कीच स्वतःवरती विजय मिळवतो आहेस. ओके, आणि अशा परिस्थितीमध्ये पण तू संयमी राहू शकतोस. नेक्स्ट आहे अँड एट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. टॉक टू वाईज म्हणजे काय, जास्त पण हुशार असल्यासारखं नाही बोललं पाहिजे, म्हणजे जास्त पण हुशारी नाही दाखवली पाहिजे. म्हणजे हे सगळं करत असताना जर तू मनामध्ये आपण खूप हुशार आहोत किंवा आपल्याला सगळं काही मेंटेन ठेवता येते, म्हणजे आपण खूप चांगले आहोत, असा एक अहंकार पण आपल्या मनामध्ये तू निर्माण नाही केला पाहिजेस. ओके, म्हणजे जरी तू हे सगळं चांगलं करत असशील, की तू संयमी राहू शकत असशील, तू इतरांना उलटून बोलत नसशील, म्हणजे हे सगळं तुझ्यामध्ये आहे, पण जर तू मला हे सगळं जमतं आहे म्हणजे मी सगळ्यात छान आहे किंवा सगळं काही मला येतं, असा अहंकार पण तुझ्यामध्ये नसायला पाहिजे. ओके, सो अशा पद्धतीने हे होतं आपलं फर्स्ट कडवं. ओके, त्याच्यानंतर आहे फर्स्ट स्टान्झा आणि सेकंड स्टान्झा आहे की इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. जर तू स्वप्न बघत असशील, म्हणजे तू स्वप्न खूप बघत असशील, आता प्रत्येकजण स्वप्न बघतोच, पण तुझे जे ड्रीम्स आहेत तर ते ड्रीम्स, म्हणजे आपण जेव्हा एखादं स्वप्न बघतो तर आपलं स्वप्न आपल्यावरती अधिकार गाजवू लागतं, असं त्या स्वप्नाला स्वतःवरती अधिकार गाजवू देऊ नकोस. ओके, स्वप्न तू सगळी बघ, ते पण स्वप्न बघ, पण त्या स्वप्नांना स्वतःवरती अधिकार गाजवू देऊ नकोस. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. आणि जर तू खूप विचार करतोयस आणि त्या विचारांमध्ये तू स्वतःला हरवून बसत नाही आहेस, म्हणजे स्वतःचं एम तुझ्या लक्षात आहे, तुझं स्वतःचं ध्येय तुझ्या लक्षात आहे, तू खूप विचार करतोयस पण त्या विचारांमध्ये तू भरकटत नाही आहेस, त्या विचारामध्ये तू हरवत नाही आहेस, तर तुला तुझं एम जे आहे, तुझं ध्येय जर आहे तर ते तुझ्या लक्षात आहे. ओके, पुढे आहे की इफ यू कॅन मीट विथ ट्रिम्फ. ट्रिम्फ म्हणजे काय, विजय किंवा अशी आनंदाची गोष्ट. अँड डिझास्टर, जरी तू विजय झालास किंवा तुला आयुष्यामध्ये खूप यश मिळालं किंवा तुला आयुष्यामध्ये खूप अपयश मिळालं, डिझास्टर म्हणजे अपयश किंवा दुःखाची गोष्ट, तर तुला प्रचंड यश मिळालं किंवा तुला प्रचंड अपयश मिळालं. अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. आणि ते दोघांना पण जर सारख्याच पद्धतीने सामोरे गेलास, म्हणजे तू अपयशाला पण जास्त नैराश्यात नाही गेलास किंवा यश मिळाल्यानंतर जास्त हुरळून नाही गेलास किंवा सुखाच्या परिस्थितीमध्ये पण आणि दुःखाच्या परिस्थितीमध्ये पण तू अविचल राहिलास, दोघांना पण समान भावनेने जर तू सामोरे गेलास तर ते काय आहे, तुझ्यासाठी चांगलं आहे आणि तू दोघांचा पण समान पद्धतीनेच स्वीकार कर. यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन ट्विस्टेड बाय क्नेव्स. क्नेव्स म्हणजे काय, या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्लेव्ज म्हणजे गुलाम. ओके, किंवा असे पीपल्स, असे लोक की जे प्रामाणिक नाही आहे, अप्रामाणिक आहेत. ओके, तर ते टू मेक अ ट्रॅक फॉर फुल्स म्हणजे काय की तू ज्या सांगितलेल्या गोष्टी आहे किंवा तू जे सांगितलेलं वास्तव्य आहे, जे वक्तव्य आहे, तर त्या काही गोष्टींचा जर इतर लोकांकडून, म्हणजे जे क्नेव्ज आहेत, जे इतर खूप म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्यांना, की जे डिसऑनेस्ट आहेत, म्हणजे जे अप्रामाणिक लोक आहेत, तर त्या लोकांकडून तू केलेल्या गोष्टींचा जर स्वार्थासाठी किंवा चुकीच्या मार्गासाठी जर वापर केला जात असेल तरीसुद्धा, ऑर वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टॉप अँड बिल्ड एम विथ वॉर्न आउट टूल्स. म्हणजे काय की
की जरी पण लोक अशा पद्धतीने वापर करत असली तरी पण तुझे स्वतःच्या कष्टाने जे मिळवलेले आहेस गोष्टी त्या जर अशा लोक बिघडवत असतील तर तू निराश होऊ नकोस. ज्या काही गोष्टी शिल्लक आहेत त्याच्या हिमतीवर तू पुन्हा उभा राहा, पुन्हा त्या गोष्टी तू स्वीकार आणि पुन्हा एकदा तू स्वतःच्या यश प्राप्त करण्याच्या दिशेने जा. म्हणजे लोक जरी असं काही करत असली की तू बनवलेल्या गोष्टी किंवा तू बनवलेलं जे काही आहे त्याचा जर लोक गैरवापर करत असतील तर तू निराश नको होऊ. तर जे काही राहिलेलं आहे तुझ्या मेहनतीमधलं तर त्याच्यावर तू पुन्हा एकदा स्वतःचं अस्तित्व निर्माण कर. ओके, सो अशा पद्धतीने इथपर्यंत आहे. नेक्स्ट आहे की यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर वर्च्यून ऑर वर्क विथ नीज नॉर लूज द कॉमन टच. म्हणजे काय की तू जरी क्राऊड म्हणजे काय की अशी गर्दी, ओके, कॉमन पीपल्सची किंवा सामान्य माणसांची जी गर्दी असते त्या गर्दीमधून जरी तू वागत असशील किंवा त्याप्रमाणे जरी तू बोलत असशील तरी पण आपलं जे स्वतःचं जे गुडनेस आहे, आपलं स्वतःचं जे काही चांगल्या गोष्टी आहे, जी आपली सद्सद विवेकबुद्धी आहे तिला जर तू काही हानी पोहोचू दिली नाही, ती जर हरवू दिली नाहीस तर आणि तरी पण काही चांगल्या लोकांच्या सहवासात म्हणजे जे उच्च लोक आहेत, जे उच्चभ्रू आहेत त्यांच्या सहवासात राहून देखील तू स्वतःचे पाय जर जमिनीवर ठेवलेस म्हणजे तू स्वतः हुरळून नाही गेलास, तू जर तुझ्याच विचारांप्रमाणे तुझ्या सद्सद विवेकबुद्धीप्रमाणे जर तू वागत राहिलास तरच तू एक स्वतःचे जर सिम्पल लिव्हिंग लाईफ जी आहे, जी साधेपणे जगण्याची जी लाईफ आहे तर ती जर तू सोडली नाहीस तर मात्र तू काय होऊ शकतोस, समाजामधला एक चांगला नागरिक बनू शकतोस. म्हणजे तू सामान्यांच्या गर्दीत वावरलास तरी पण तुला तुझी स्वतःची सद्सद विवेकबुद्धी सोडायची नाही आहे. आणि तू जरी उच्चभ्रूंकडे गेलास किंवा जे उच्च लोक असतात, जे हायफाय लोक असतात त्यांच्याकडे जरी तू गेलास तरी पण स्वतःची जी तुझी जगण्याची जी स्टाईल आहे, जी सद्सद विवेकबुद्धी आहे ती तू सोडायची नाहीस. जरी तू या ठिकाणी कॉवर्ड म्हणजे काय, जरी तू गर्दीमध्ये गेलास कॉमन पीपलच्या किंवा किंग्स म्हणजे काय, तू जर किंग म्हणजे काय अशी एक हाय पर्सनॅलिटी दाखवायची आहे किंवा हायफाय लोकांसाठी किंग हा शब्द वापरलेला आहे. नेक्स्ट आहे इफ नायदर फोज नॉर लविंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. म्हणजे जर तू असं केलंस तर तुला नाही शत्रू हर्ट करू शकतो किंवा तुझा एखादा प्रिय मित्र तुला दुखवू शकत नाही. ओके, म्हणजे तू जर अशा पद्धतीने राहू लागलास तर तुझे फोईज म्हणजे काय, एनिमी किंवा शत्रू, तुझे शत्रू पण तुला दुःखी नाही करू शकणार किंवा तुझे जे जवळचे मित्र आहेत, तुझे जे आपले व्यक्ती आहेत तर ते पण तुला काय करू शकणार नाहीत, दुखवू शकणार नाहीत. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. म्हणजे काय, तू सगळ्यांसोबत राहा, सगळ्यांना सारखी वागणूक तू दे, म्हणजेच सगळ्यांसोबत तू राहा, सगळ्यांना समान स्थान दे, सगळ्यांना समान वागणूक दे. आणि इफ यू कॅन फील द अनफॉरगिविंग मिनिट. म्हणजे जर तू तुझ्या आयुष्यामधले जे काही मोलाचे क्षण आहेत ते तू प्रत्येक क्षण प्रत्येक सेकंद हे काय कर, तू चांगल्या गोष्टींसाठी कर. म्हणजे टाईम हा कुणासाठी पण थांबत नसतो, वेळ कुणासाठी पण थांबत नसते, त्याच्यामुळे प्रत्येक मिनिट जो आहे तर तो काय कर, तू चांगल्या कामासाठीच वापर. विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. आणि म्हणजे या आपण पाहतो की एका मिनटामध्ये किती असतात, 60 सेकंद असतात, तर ते 60 सेकंद म्हणजेच प्रत्येक मिनिट तू काय कर, चांगल्या कामासाठी वापर. आणि तू खूप जास्त म्हणजे जगण्याचा तू पूर्णपणे आनंद घे. कुठेही तू निराश होऊ नकोस किंवा तुझं जगणं सोडून देऊ नकोस, तर जगण्याचा तू पूर्ण आनंद घे. युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. आणि जर तू अशा पद्धतीने जगलास, जर मी जे सांगितलेलं आहे ॲडवाईस ते जर तू सगळं फॉलो केलंस तर तू एक चांगला नागरिक बनशील आणि या पूर्ण हे जे पूर्ण पृथ्वी आहे, जे पूर्ण विश्व आहे, जे पूर्ण जग आहे ते तुझ्यासाठी खुले होईल असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. पोएट आहेत रुडयार्ड किपलिंग. ओके, रुडयार्ड किपलिंग यांनी जी पोएम लिहिलेली आहे ही खरंच आपल्या सर्वांसाठी पण आपल्या सर्वांना पण एक उत्तम नागरिक बनण्यासाठी जे गुण आवश्यक आहेत ते पण याच्यामध्ये सांगितलेले आहेत. जसं की कोणी जर आपल्यावरती ब्लेम करत असेल तर आपण शांत राहायला पाहिजे, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. कुणी आपल्याला जर हेट करत असेल, तिरस्कार करत असेल आपला, तरी पण आपण त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, त्याच्यावरती रागवलं नाही पाहिजे. त्याचबरोबर यश मिळो किंवा अपयश मिळो दोन्ही पण स्थितींना समान आपण वागणूक दिली पाहिजे किंवा समान पद्धतीने दोन्ही पण स्थितीमध्ये आपण वागलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला सांगितलेलं आहे की आपण कॉमन पीपलच्या संपर्कामध्ये असो किंवा उच्चभ्रू लोकांच्या संपर्कामध्ये असू, आपण आपली सद्सद विवेकबुद्धी कधीही सोडायची नाही. आणि आयुष्यातील प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद आपण सत्कामासाठी वापरायचा आहे, चांगल्या कामांसाठी वापरायचा आहे. आणि हे जर आपण सगळं केलं तर ही पृथ्वी जणू आपल्यासाठीच आहे आणि आपण एक चांगला उत्तम नागरिक होऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही होती पोयम.
आता तुम्हाला नक्कीच कळलं असेल की पोयमचं नाव जर का दिलेलं आहे, म्हणजे जर आपण असं वागलो तर आपण एक आदर्श नागरिक बनू, यासाठी पोयमला टायटलच इफ दिलेलं आहे, जर असं दिलेलं आहे. सो आय होप की तुम्हाला हे पोयम समजली असेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, thank you so much for watching this video. See you in next video.